मुंबई पुणे प्रवासादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात झाला। एका कारने त्यांच्या गाडीला धडक दिली। सुदैवाने या अपघातात सुळेंना कोणतीही दुखापत झालेली नाही अशी माहिती त्यांनी स्वतः दिली। व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत सुप्रिया सुळेंनी या संदर्भातली माहिती दिली आहे। स्वतः सुप्रियाताई आता आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। सुप्रियाताई, नेमकं काय घडलं, किती वाजता ही घटना घडली, आपण सविस्तर सांगा। नाही, मी मुंबईला येत होते आणि आपला जो खालचा दुसरा टनल म्हणजे खालापूरवरनं खाली आल्यावर एक टनल लागतं, त्याच्यानंतर पुढे डावीकडे किया गाडी, मी आपली माझ्या गाडीने चालले होते आणि ती किया गाडी शेजारच्या गाडीला ओव्हरटेक करायला गेली आणि ती माझ्या गाडीवर आपटली आणि पुढे गेली। पॉइंट इज की फॉर्च्युनेटली माझा चालक आणि मी आम्ही दोघांनी बेल्ट लावले होते, त्याच्यामुळे काही झालं नाही। पण हे डेंजरस असं आहे की एक बेल्ट हा लावलाच पाहिजे। मी ट्विट एवढ्यासाठीच केलं की दोन माझी विनंती आहे, एक बेल्ट हा लावलाच पाहिजे आणि स्पीडवर आपण सगळ्यांनी नियंत्रण आणलं पाहिजे। म्हणजे कधी आपण व्यवस्थित गाडी चालवू पण दुसऱ्याच्या चुकीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतात। आणि माझे खूप जवळचे मित्र सायरस मिस्त्री हे असेच एका ऍक्सिडेंट मध्ये गेलेले, त्याच्यामुळे आम्ही हे फार जवळून पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे बेल्ट लावणं आणि सेफ्टी म्हणजे स्पीड याच्या दोन्ही बाबतीत रस्ते चांगले झालेत, म्हणून कोणी कशी गाडी चालवता कामा नये। नाही, खरं आहे, अगदी महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला आणि आपण सुखरूप आहात हे देखील आपण कळवलं सगळ्या त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या मंडळींना हेही सांगितलं आणि त्यासोबत आवाहन केलं। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सुप्रियाताई, धन्यवाद। आपण सविस्तरपणे हो बोला की बेल्ट लावा आणि स्पीडवर नियंत्रण ठेवा। 10 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण ऍक्सिडेंट नको बाबा। नाही, खरं आहे, अगदी खरं आहे आणि अपेक्षा करूया की या आपण केलेल्या आवाहनांना आपण सगळी मंडळी प्रतिसाद देतील। खरं आहे, हे फार महत्त्वाचं आहे, कारण घाई करून चालणार नाही, आपला जीव लाख मोलाचा असतो, त्यामुळे अजिबात घाई करू नका, जसं सुप्रियाताईंनी सांगितलं। खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई, आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।